प्रफुल्ल पटेल यांच्या सभेला पैसे देऊन लोकांना बोलवलं जाते, अशा काही बातम्या नुकत्याच प्रसारित झाल्या होत्या। आमच्या प्रफुल्ल पटेल साहेबांसाठी जे आम्ही लोक जमा होतात ते काही पैसेसाठी लोक जमा होत नाही। मुस्लिम समाज कमी प्रमाणात असूनही देखील तुम्हाला अनेकदा सरपंच उपसरपंच पद त्या ठिकाणी तुम्ही भूषवले, म्हणजे सेरूभाई पठाण हा नाव एक प्रख्यात होता। हा नाव नेमका समाजसेवेतून मोठा झाला की काही गुंडगिरी प्रवृत्तीतून मोठा झाला, काय सांगा? काय वाटतं यावेळेस महायुतीच्या माध्यमातून त्यांना तिकीट मिळेल? आता ते विद्यमान आमदार आहेत, पण ज्या प्रमाणात कामं व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कामं झालेली नाही। 20 वर्ष नियमित मी सरपंच उपसरपंच या पदावर राहिलो, एक वेळ कार्यकारी सरपंच झालो आणि एक वेळ लोकनियुक्त सरपंच झालो आणि 3 वेळ मी उपसरपंच पदावर राहिलो। नाना भाऊ या भागाचे मुख्यमंत्री झाले तर गोंदिया भंडाराचा विकास होईल का, काय वाटते? त्यावेळी आम्ही राज्यस्तरावर सुद्धा आम्ही पुरस्कार घेतला। आम्ही महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार सुद्धा आम्ही घेतला। आपलं शिक्षण कमी असताना देखील चर्चा आहे की अनेक लोक आपल्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात आणि नेत्यांनी काय कामं केली पाहिजे ज्या माध्यमातून या भागामध्ये विकास कामे होतील, लोकांना रोजगार मिळेल। यावेळेस आमदारकीसाठी त्यांचा जो मुलगा आहे सुगतदादा चंद्रिकापुरे, त्यांची पण तयारी अशी काही चर्चा आहे, काय सांगाल? माजी मंत्री राहिलेले राजकुमार बडोले साहेब, त्यांनी आपल्या समाजासाठी पाहिजे तसं काम केलं असं वाटते का तुम्हाला? म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला, पुन्हा पक्षात आले, काय सांगाल? माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे का सवेरे का बुला शाम को घर वापस आता है तो उसे बुला नहीं कहते। ऑडिओ जो काही होता तो आमचे विद्यमान आमदार मनोहररावजी चंद्रिकावर यांच्याच आहे। हा कशा येथील लोहिया कॉन्व्हेंटमध्ये आपल्या गावातील काही मुलांना बेंडून ठेवले होते, असे कृत्य एकदम चुकीचे असल्याने त्यावर असे संचालकावर आम्ही गुन्हा दाखल केलेला होता। राज्यात महायुती सरकार आहे, देशात एनडीएची सरकार आहे, असे असताना देखील हिंदू खतरे में है असं बोललं जातं, काय सांगतो? हा राजकीय फंडा असते, राजकारणात पुढे जाण्यासाठी हा काहीतरी फंडा बीजेपी म्हणा किंवा युतीचे जे काही। आपण अजय लांजे यांचं आपण नाव जर घेतलं तर वावगं ठरणार नाही, कारण ते सुद्धा गेले, त्याच्याबरोबर अनेक लोक होते। याचा फटका राष्ट्रवादीला पडलेला आहे। येत्या निवडणुकीच्या तोंडावर तिकीट जेव्हा कन्फर्म होईल उमेदवाराची, तेव्हा राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणं अशी देखील चर्चा, काय सांगा? बीजेपीने आपलं काम बरोबर केलं, कारण बीजेपीचा उमेदवार होता, परंतु राष्ट्रवादीचा उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादीने महायुतीच्या उमेदवाराकरिता पाहिजे तसं काम केलं नाही असंही बोलतो। चर्चेचा विषय असू शकतो असं काही। नमस्कार, बेधडक चर्चा ऑन पॉलिटिक्सच्या 4थ्या एपिसोडमध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या मुलाखतीमध्ये आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कट्टर नेते आणि सडकअर्जुनी तालुक्यातील ग्राम सावंगी येथील माजी सरपंच श्री गुलसेर खा शेरूभाई पठाण आपल्यासोबत आहेत। पठाण साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये। नमस्कार। नमस्कार। आपला राजकारणामध्ये प्रवास कधी आणि कसा झाला, काय सांगाल? माझ्या राजकारणामध्ये 2002 पासून सुरुवात झाली माझ्या राजकारणाची आणि समाजकारणातूनच मी राजकारणात आलो। नक्कीच। आणि त्याप्रमाणेच मी पहिल्यांदाच ग्रामपंचायतची पॅनल निवडून आणलो आणि उपसरपंच या पदावर निवडून आलो। अच्छा, नक्कीच। तर आपण राजकारणामध्ये येण्यापूर्वी आपला जो जीवन प्रवास होता कुठं होता आणि कसा होता, काय सांगाल त्याबद्दल? मी ज्या राजकारणात याच्या पूर्वी मी गावातच राहत होतो। काही दिवसासाठी मी सनब्लॅक कंपनी भंडारा इथं गेलेलो होतो। त्याच्यानंतर एक विशिष्ट कंपनीमध्ये एजंट म्हणून काम केलो आणि त्याच्यानंतर मी गावातच राहिलो आणि शिक्षण माझ्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये सडकअर्जुनीमध्येच इथं झाला। त्याच्यानंतर मी राजकारणामध्ये आलो। नक्कीच। आपण सावंगी या गावातील सरपंच होते, काय विकास कामे केली त्या गावामध्ये, काय सांगाल? मी जवळपास आमच्या गावामध्ये नालीचे बांधकाम, रोडाचे बांधकाम, शेतीला गावामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला आम्ही आणि गावामध्ये जोडला आणि स्वतःचे भवनसुद्धा आम्ही आपल्या ग्रामपंचायतच्या फंडामधून बनवला आणि अंगणवाडीसुद्धा आम्ही ग्राम विकास निधीमधून
केलेल्या आणि इतर शाळेतले सुद्धा काम मी आपल्या सरपंच असताना कामं केला. नक्कीच गावातील पूर्वीची स्थिती आणि आत्ताची स्थितीमध्ये काय बदल झाला आहे? पूर्वी ती स्थिती म्हणला म्हणजे आमच्या गाव एक नॅशनल हायवे टोकावर असल्यामुळे वन वे गाव होता आणि त्यामुळे गावामध्ये एक अवैध व्यवसाय जास्त प्रमाणात चालत होते आणि त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला एक वाव मिळत होता. आणि आजची परिस्थिती म्हणला म्हणजे आता गाव एकोप्याने गाव एकत्र राहतात आणि आता काही गुन्हे घडत नाही आणि गावामध्ये एकोप्याने सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन आपले समाजाचे कार्य करत राहतात. त्यामुळे गावाचा एकोपा एक साधलेला आहे ह्या विषयामुळे. नक्कीच आपण त्या गावामध्ये जो आपला समाज आहे हा मला वाटते कमी प्रमाणात आहे आणि बाकीचा जो समाज असेल म्हणजेच आपण OBC म्हणू SC म्हणू हा समाज त्या गावी जास्त आहे. आपण मला वाटते मुस्लिम समाज त्या गावी कमी प्रमाणात आहे असं मला वाटते, माझं वैयक्तिक मत आहे. काय सांगाल? मुस्लिम समाज पूर्वीपासूनच आम्ही 3 ते 4 घरांचे आहेत आणि बहुसंख्यामध्ये OBC समाज आहे, इतर अधिक समाज आहे, SC समाज आहे, ST समाज आहे, शीख समाज आहेत. म्हणजे वेगवेगळ्या समाजाचे लोक आमच्या गावात आवरतात आणि सगळे समाजाचे लोक एकत्रपणे राहतात आणि त्यामध्ये आमच्या गावात सगळे समाजाचे लोक एकत्र राहतात आणि आमचे बोलण्याचे तात्पर्य म्हणजे मुस्लिम समाज हे 3 घराचे आहेत. मुस्लिम समाज कमी प्रमाणात असूनही देखील तुम्हाला अनेकदा सरपंच उपसरपंच पद त्या ठिकाणी तुम्ही भूसवले, म्हणजे तुम्ही सरपंच उपसरपंच बनले, लोकांनी बनवलं. नेमकं तुमचा तुमचे लोक कमी प्रमाणात असूनही तुम्हाला लोकांनी कशी पसंत दिली? महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे लोक असतात ते समाज पाहून लोकांना निवडून देत नाही. जे कार्य असतात त्या कार्याच्या जे कार्य असतात ते चांगले कार्य असतात आणि जो समाजामध्ये चांगले गावामध्ये कामं करतात आणि जो अन्यायाला वाचा फोडतो अशा वेळी अशा परिस्थितीमध्ये गावामध्ये जे परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये मी आवरलेला आहो. त्यामुळे मला एक समाजाकडे न पाहता सर्व समाजाने एकत्र येऊन मला ग्रामपंचायतमध्ये पदावर पाठवलं. नक्कीच तुम्हाला म्हणायचं की बा गावातील लोकांनी तुमचे काम पाहिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या पदावर बसवलं. नक्कीच. आपल्या गावामध्ये नर्सरी आहे, खूप मोठी नर्सरी आहे. त्या नर्सरीमधून मला वाटते मोठ्या प्रमाणात तुमच्या ग्रामपंचायतीला उत्पन्न येत असेल. काय सांगाल? काय जेव्हा 2000च्या पूर्वी 1983ला इतर योजनामधून शासकीय इतर योजनामधून 1983, 84, 85 पर्यंत सामाजिक वनीकरणाने एक वनीकरण लावून दिलेला होता. त्याच्यानंतर 3 वर्ष त्यांनी जोपासना केली. त्याच्यानंतर ग्रामपंचायतला हँडओव्हर केली आणि त्या ग्रामपंचायत हँडओव्हर केल्याच्या नंतर त्यानंतर जेव्हा मी उपसरपंच पदावर झालो त्याच्यानंतर उत्पन्न निघणे सुरू झाले. ज्यापर्यंत मी उपसरपंच सरपंच पदावर कमीत कमी 20 वर्ष मी ग्रामपंचायत पदावर राहिलो. तर त्या सामाजिक वनीकरण कमीत कमी 16 हेक्टरमध्ये आमच्याकडे वनीकरण आहे. एक मोठा जंगल आम्ही निर्माण केला आणि त्या वनीकरणातून एक आम्ही चांगला उत्पन्न कमीत कमी 20 वर्षात 12 ते 15 लाखाचा उत्पन्न आम्ही घेतला आणि त्या वनीकरणाच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावाचा विकास करत राहतो. नक्कीच. तुम्ही सरपंच असताना त्या गावाला किती पारितोषिक मिळाले, कुठले पारितोषिक मिळाले, काय सांगाल? आम्ही प्रतियोगिता म्हणला म्हणजे आम्ही कुठेही भाग घ्यायचं एकदम माझा उद्देश राहत होता. त्यावेळी RR पाटील साहेब होते. त्यावेळी त्यांनी स्वच्छता अभियान खूप जोमात राज्यामध्ये राबवत होते. तर त्यावेळी आम्ही राज्यस्तरावर सुद्धा आम्ही पुरस्कार घेतला. आम्ही महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार सुद्धा आम्ही घेतला. मी असताना निर्मल पुरस्कार सुद्धा घेतला. तंटामुक्त अभियानचा सुद्धा पुरस्कार मी घेतला आणि संपूर्ण स्वच्छता अभियानचे जे काही पुरस्कार असतील तालुका लेवल, जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर ते सुद्धा आम्ही आपल्या गावाला पारितोषिक मिळवून दिला. नक्कीच. एकेकाळी सडकरजुनी तालुक्यामध्ये सेरूभाई पठाण हा नाव एक प्रख्यात होता. हा नाव नेमका समाजसेवेतून मोठा झाला की काही गुंडगिरी प्रवृत्तीतून मोठा झाला, काय सांगाल? आता लोकांची चर्चा काही असू शकते. नक्कीच. काय असतं समाजकारण करताना काही गुन्हे घडतातच आणि
ते सुद्धा आमच्यावर झाले. आणि तो लोकांच्या चर्चेचा भाग असू शकते. पण आम्ही समाजकारण करतानाच राजकारणात आलो आणि राजकारणातूनच गेलो. नक्कीच. आपण राजकारणात अनेक वर्षापासून आहात. नाना पटोले की प्रफुल्ल पटेल यांचं काम तुम्हाला आवडतं, काय सांगाल? दोघातून नेमका कुठला नेता तुमचा आवडता असेल किंवा कुठल्या नेत्याचं कामकाज तुम्हाला आवडतं? आम्हाला माझा जो नेता आहे तो लोकप्रिय नेता म्हणजे भाईजी आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत. ते आम्हाला खूप प्रमाणात आवडतात आणि ते एक चांगले नेतृत्व आहेत त्यांचे. नक्कीच. नाना पटोलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल? नाना पटोलेच्या पाहण्याच्या दृष्टिकोन आमचे जे काही आहेत ते मोठे नेता म्हणलं म्हणजे आमचे प्रफुल्ल पटेल आहेत. सध्या आम्ही प्रफुल्ल पटेलच्या त्यांच्या विकास त्यांच्या माध्यमातून पाहतो जिल्ह्यामध्ये आणि एक चांगले नेतृत्व त्यांचे आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. नक्कीच. आपण या गावचे सरपंच किती वेळा राहिले आणि काय विकास कामं केली, काय सांगाल? मी ज्यापासून 2000 पासून जेव्हा ग्रामपंचायत निवडणुका लढवलो तेव्हापासून एकतर्फा पॅनल एकदा मला लोकांनी निर्विरोध सुद्धा दिला. लोकनियुक्त सरपंच सुद्धा मी झालो आणि 20 वर्ष नियमित मी सरपंच उपसरपंच पदावर राहिलो. एक वेळ कार्यकारी सरपंच झालो आणि एक वेळ लोकनियुक्त सरपंच झालो आणि 3 वेळ मी उपसरपंच पदावर राहिलो. आपलं शिक्षण किती झालं, काय सांगाल? माझं जास्त शिक्षण झालेलं नाही. माझं शिक्षण 10वी पास पर्यंत झालेलं आहे आणि त्याच्यानंतर काही कारणात मी शिकू शकलो नाही आणि सीधा समाजकारणातून राजकारणात आलो. नक्कीच. आपलं शिक्षण कमी असताना देखील चर्चा आहे की अनेक लोक आपल्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात. हो. तो सल्ला असेल, राजकीय असेल किंवा मग काही वेळेस पोलीस विभागा संबंधित असेल किंवा काही वेळेस ग्रामपंचायत विभागासंबंधित असेल. तर आपलं शिक्षण कमी असताना देखील हा अनुभव कुठून आला, कसा आला, काय सांगाल? काय मला पुस्तकं वाचण्याची जास्त आवड असल्याने मी पुस्तकं वाचत राहतो आणि कायद्याच्या त्याच्यामधूनच मला ज्ञान मिळत राहते आणि त्याच्याच माध्यमातून मी जर लोकांना लागलास जे लोक येतात त्याच्यामध्ये मी कायद्याची थोडी बहुत जाणीव असल्यामुळे मी त्यांना सांगत राहतो. नक्की. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात सध्या राष्ट्रवादी पक्षाचा आमदार आहे. काय वाटते, किती विकास कामे झाली? आमचे विद्यमान आमदार मनोहररावजी चंद्रिकापुरे साहेब आहेत. त्यांनी कमीत कमी 2 ते 2.5 कोटीचे कामं सुद्धा या क्षेत्रामध्ये केलेले आहेत आणि पुढे सुद्धा 200 ते 250 कोटी असं म्हणायचं. हां, म्हणायचे आहेत. 200 ते 250 कोटी सुद्धा त्यांनी कामं केली आहेत. पुन्हा त्यांना संधी मिळाली तर पुन्हा ते सुद्धा काम करू शकतात. नक्कीच. काय वाटते, यावेळेस महायुतीच्या माध्यमातून त्यांना तिकीट मिळेल? आता ते विद्यमान आमदार आहेत, त्यांनाच ते पार्टीकडून तिकीट मिळेल आणि ते पुन्हा निवडून येतील. राष्ट्रवादी त्यांना तिकीट देईल असं वाटते? हो, त्यांना तिकीट देईल आणि ते पुन्हा निवडून येऊ शकतात की येतील? येतीलच. अच्छा. माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळात किती विकास कामे केली, काय सांगाल? म्हणजे त्यांनी या भागाचा विकास केला की नाही, काय सांगाल? त्यांनी 10 वर्ष राहिले, त्यांनी असं म्हणता येणार नाही की त्यांनी कामं नाही केलं. त्यांनी ज्या प्रमाणात असावं त्या प्रमाणात त्यांनी कामं केली, पण ज्या प्रमाणात कामं व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कामं झालेली नाही. कारण का ती मंत्री असताना सुद्धा आपल्या क्षेत्राचा तेवढा प्रमाणात विकास झालेला नाही. या भागात रोजगार निर्मिती नाहीत, नेत्यांनी काय केली पाहिजे? म्हणजे या भागामध्ये पाहिजे तसा रोजगार निर्मिती नाही आहे. आता त्यामुळे आपण आपल्या माध्यमातून, म्हणजे तुम्हाला राजकारणाचा नॉलेज आहे, सरपंच राहिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला बरेच नॉलेज असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि नेत्यांनी काय कामं केली पाहिजे ज्या माध्यमातून या भागामध्ये विकास कामातून लोकांना रोजगार मिळेल? आता जे काही कामं आहेत ते कामं होतातच, परंतु आपल्या क्षेत्रामध्ये उद्योगाची खूप गरज आहे आणि त्या उद्योग जर आपल्या क्षेत्रामध्ये आला, विशेष करून मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये एखादी उद्योग लागला, छोटा मोठा असो किंवा काही प्रमाणात असो, उद्योगाची खूप गरज आहे. उद्योग असला तर तळागाळाच्या व्यक्तीपर्यंत तो थोडासा पैशानं मालामाल होऊ शकते आणि त्याला एक रोजगार त्या उद्योगाच्या मार्फत मिळू शकते. तो बोलण्याचा तात्पर्य असं आहे की उद्योगाची खूप गरज आहे आपल्या क्षेत्रामध्ये. नक्कीच. आणि आमदारांनी आता जास्त प्रमाणात उद्योगाकडे लक्ष द्यावा. मला असं वाटते का भाई आमचे मनोहररावजी चंद्रिकापुरे ह्या गोष्टीसाठी ते सक्षम आहेत. येणाऱ्या काळात ते त्यांच्याकडे जास्त लक्ष देतील, करतील वाटते. हो. चर्चा अशी पण आहे की मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब आमदार
हां आपल्या भागाचे आमदार आहेत, त्यांचे म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं असेल की यावेळेस आमदारकीसाठी त्यांचा जो मुलगा आहे सुगतदादा चंद्रिकापुरे, त्यांची पण तयारी अशी काही चर्चा आहे, काय सांगाल? आता आमच्या राष्ट्रवादीकडून वरिष्ठांकडून ज्यांना तिकीट मिळाली तर सुबोध दादाला जर मिळाली तर त्यांच्यामध्ये जो त्यांच्या नियोजित आहे दिमागामध्ये जी स्टोरी बनलेली आहे विकास कामाची, वरिष्ठांनी जर विचार केला आमच्या सुबोध दादाला जर तिकीट दिली तर ते पण सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रमाणे काम करू शकतात. हां, त्यांना सुद्धा चान्स देण्यात, युवा म्हणून त्यांना सुद्धा चान्स देण्यात आले तर बरं होईल. परंतु त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये दुसरे अन्य लोक आहेत, जसे उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर असतील, त्याचबरोबर दानेशजी साखरे असतील, हे देखील आमदारकीच्या रेसमध्ये आहेत आणि यांना देखील आमदारकीचे तिकीट मिळणार अशी चर्चा आहे. आता राष्ट्रवादीमध्ये सगळे लोक राहतात, त्यांची काय अपेक्षा असते. आता पक्ष ज्यांना तिकीट देईल त्यांचे आम्ही पक्ष म्हणून काम करू आणि त्यांना निवडून आणू. नक्कीच नक्कीच. नाना पटोले यावेळेस मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत, कार्यकर्ते त्यांचे बॅनर लावतात. नाना पटोले मुख्यमंत्री जर झाले म्हणजे विदर्भातून नाना पटोले येतात आणि भंडारा गोंदिया त्याच्या जवळचा आहे, गृह जिल्हा म्हणू आपण त्याला. नाना भाऊ या भागाचे मुख्यमंत्री झाले तर गोंदिया भंडाराचा विकास होईल का, काय वाटते? आता सध्या आमची महायुतीची सरकार येणार आहे. नक्कीच. आणि येलच आमच्या महायुतीचाच मुख्यमंत्री बनेल. आणि विकासचा जर विचार केला तर आमचे प्रफुल्लभाई पटेल साहेब आहेतच, त्या राज्यामध्येही आहेत आणि देशामध्ये सुद्धा आहेतच. त्यांच्या माध्यमातून विकास घडू शकते, एवढा मी बोलू शकतो. या भागातील माजी मंत्री राहिलेले राजकुमार बडोले साहेब, त्यांनी आपल्या समाजासाठी पाहिजे तसं काम केलं असं वाटते का तुम्हाला? म्हणजे या भागात 25 वर्षासाठी अनुसूचित जाती समाजासाठी रिझर्वेशन आहे, म्हणजे एससी समाजासाठी असं म्हणायचं मला. तर आता एससी समाजाचे आमदार 3दा राहिलेले आहेत, परंतु एससी समाजासाठी पाहिजे तसं या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला नाही, एससी समाजासाठी अशा काही योजना आल्या नाही असं या ठिकाणी चित्र आहे, काय सांगाल? आता अनुसूचित जाती जमाती म्हटला तर आरक्षित असलेली जागा आहे मोरगाव अर्जुन विधानसभा. बडोले साहेब हे आमदारही होते आणि राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर सुद्धा होते. त्यांनी जोपर्यंत केला अनुसूचित जाती तोपर्यंत केला. पण जर आपण राज्याची गोष्ट करायला गेला तर अनुसूचित जाती जमातीला सर्व क्षेत्रामध्ये जसा मोठे मोठे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये समानता त्याला अधिकार मिळाला आणि त्यांना त्या मोठ्या मोठ्या पदावर जर ते पोहोचले तर त्यांचा परिपूर्ण त्यांचा विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल तरी चालेल. तुम्हाला म्हणायचं का बाबा त्यांच्या समाजाच्या लोकांचा विकास झाला असं म्हणता येईल? नाही, आता सध्या झालेला आहे असं म्हणता येणार नाही. जोपर्यंत त्यांच्या समाजाच्या व्यक्ती भारताच्या जेवढ्या मोठ्या संस्था आहेत त्याच्यापर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास झाला असं म्हणता येणार नाही. नक्कीच नक्कीच. आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब यांचा मुलगा सुगतदादा शिवसेना शिंदे गटात गेला होता, त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला, पुन्हा पक्षात आले, काय सांगाल? राष्ट्रवादी पक्ष फोडून ते पुन्हा पक्षात आले. आता काय राष्ट्रवादी पक्ष फोडला असं म्हणता येणार नाही, कारण का सत्तेमध्ये शिंदे साहेब होते तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्याला वाटलं का बाई आपल्या क्षेत्राचा कुठेतरी विकास व्हावा, त्यासाठी ते त्यांची व्यक्तिगत इच्छा होती, ते गेले असतील. त्याच्यानंतर काही नगरपंचायत सडकवरणीचे सदस्य सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले होते. तर त्यांना काहीतरी मग विकास करणे गरजेचा होता असं त्याला वाटला आणि त्यांनी काही कोटी रुपये विकासासाठी आणला आणि त्यांच्या त्या प्रयाने ते याच्यामध्ये गेले आणि पुन्हा ते राष्ट्रवादी झाले. माझ्या बोलण्याचा तात्पर्य असं आहे का सबेरे का भूला शाम को घर वापस आता है तो उसे भूला नाही गए ते. नक्कीच. त्याचबरोबर सुगतदादा तर गेलेच, परंतु त्यांनी आपल्याबरोबर अनेक लोक ते घेऊन गेले होते. चर्चा त्यावेळेस होती की बा जे काही गेले लोक यांना काहीतरी पॅकेज वगैरे त्यावेळेस होता असं काही बोलले जाते, काय सांगाल तुम्हाला? काही म्हणजे याच्यात काही चर्चेचा विषय असू शकते, पण ते राष्ट्रवादी फोडून गेले किंवा राष्ट्रवादीचे लोक गेले असंही म्हणता येणार नाही. ते जे काही गेले ते आपल्या नगरपंचायतसाठी विकासासाठी गेलेले होते आणि एक चांगली मोठी निधी त्यांनी विकासासाठी नगरपंचायतमध्ये आणला आणि तो एक नगरपंचायत एक बहाल त्यांना एक विकास निधी मिळाला आणि त्यासाठी त्यांनी ते कामं केला. नक्कीच 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 असं माझं मत आहे. नक्कीच. चर्चा होती की आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेब
त्यांचा एक ऑडिओ देखील व्हायरल झाला होता प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या संबंधात, काय सांगाल? आता तो जो व्हिडिओ होता, ऑडिओ जो काही होता तो आमचे विद्यमान आमदार मनोहररावजी चंद्रकावर यांच्याच आहे. हा कशावरून? आता जशा त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातूनही जर तो व्हिडिओ बनवला असाल, खोटा व्हिडिओ असू शकते, एक प्रकारचा फेक व्हिडिओ असेल असं माझं मत आहे. त्यात काही तथ्य नसतील असं? त्या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही असं माझं मत आहे. नक्कीच होऊ शकते तसं पण, नाही का? प्रफुल्ल पटेल यांच्या सभेला पैसे देऊन लोकांना बोलवलं जाते, अशा काही बातम्या नुकत्याच प्रसारित झाल्या होत्या. आमच्या प्रफुल्ल पटेल साहेबासाठी जे आम्ही लोक जमा होतात ते काही पैसेसाठी लोक जमा होत नाही. नक्कीच. किंवा पैसे देऊन लोक आणल्या जात नाही. काही असू शकते, चर्चेचा विषय असू शकते. आता जे काही लोक येतात आपल्या क्षेत्रामधले गरीब आहेत लोक, येण्या जाण्याचा मार्ग नाही, येण्या जाण्याचा खर्च म्हणून घेऊन ते आले असतील. आता जे काही आला ते खर्चामध्ये पेट्रोल पाण्याच्या पैसे घेऊन पैशासाठी ते आले असतील. त्यांना रोजंदारी म्हणून ते काही ते आले नाही. तुम्हाला म्हणायचे का आलेले हे लोक कार्यकर्ते होते, मजूर नाही, ते एक इथं कार्यक्रमासाठी आलेले होते. पण येण्या जाण्याचे जे काही पैसे लागतात त्यासाठी त्यांना सर्वांना लागू आहे. सर्वांना लागू आहे. ते काही त्यांना मिळाले असतील आणि ते काही नेत्याने दिले असतील, असंही मी म्हणत नाही का नाही दिले असेल. एखादा जो काही खर्च म्हणून दिला असतील, रोजंदारी किंवा रोजंदारी माणसं प्रफुल्ल पटेल साहेबांच्या कार्यक्रमाला बोलवायची आम्हाला गरज नाही, आवश्यकता पडत नाही. नक्कीच होऊ शकते असं. पण सौंदर्यातील लोहिया कॉन्व्हेंटमध्ये आपल्या गावातील काही मुलांना बेंडून ठेवले होते, काय सांगाल? काय प्रकार होता? तसा एक माझ्या जीवनात घडलेला होता एक प्रकरण. माझा पण मुलगा तिथं शाळेत शिकत होता आणि काही पाल्ले होते, त्यांचे आई वडील जे होते त्यांनी काही त्याची फीससुद्धा दिलेली नाही. यामुळे त्याने फीससाठी त्या मुलांच्या शाळेची फी वगैरे फी न भरल्यामुळे त्यांना अशी बंदी केलेला होता. त्याच्यामुळे त्या एक प्रकरण घडलेला होता. त्याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता. पोलीस स्टेशन कलम 342 वर प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. आणि जो तो प्रकरण आहे तो त्यावेळी माझा मुलगा सुद्धा होता. तो प्रकरण स्वतः मी उघडीस आणलेला होता. आणि माझा मुलगा होता तर माझा तो प्रकरण मला चांगला नाही वाटला. त्यामुळे तो प्रकरण मी एक उघडीस आणलो. आणि कोणी संचालक असो, जर एखाद्या आपला काय गरीब एरिया आहे आणि शेतमजूर आहेत आणि कोणी संचालक असो, वर्षाखेर किस्तीमार्फत जरी पैसे घेतला तरी त्यांच्या शिक्षण मुलांच्या परिपूर्ण होऊ शकते. कोणी संचालक असा करू नये. असे कृत्य एकदम चुकीचे असल्याने त्यावर असे संचालकावर आम्ही गुन्हा दाखल केलेला होता. त्यावेळेस खूप शेरूभाई पठाणचं नाव या भागात उंचावलं होता. म्हणजे शेरूभाई पठाणने असं झालं नेमका, म्हणजे लोकांमध्ये वेगळी एक ओळख म्हणा किंवा कुठंतरी शेरूभाई पठाण जबरदस्ती करतो अशा टाईपचं काही होतं? असा काही नाही. आता माझ्या मुलाचा प्रश्न होता. नक्कीच. अधिक 35 मुलं होते. 35 मुलांना बंदी करून ठेवलेला होता. अच्छा. माझ्याबरोबर सगळ्या मुलांना मी बाहेर काढलो. प्रकरण माझ्या डोळ्यासमोरचा होता. आणि अन्यायाच्या विरोधात मी आपल्या जीवनात हमेशा अन्यायाच्या विरोधात उभा राहत होतो. आणि तो प्रकरण एकदम मला सहन झालेला नाही. आणि त्याच्या विरोधात मी एक प्रकरण उघडीस आणलो. त्यासाठी लोकांच्या चर्चा असू शकते, लोक प्रकरण दाबण्यासाठी पण काही तुमच्यावर प्रेशर येत होतं, अशी काही चर्चा होती त्यावेळेस? आता असतातच, काही लोकांच्या प्रेशर दाबण्याचा प्रयत्न करतातच. पण जो चुकीचे आहे त्यासाठी मी स्तंभ राहिलो आणि मी त्याला एक्सेप्ट केलो नाही. आणि तो प्रकरण मी एक गुन्हा दाखल करून त्यांना गिरफ्तार केलो आणि त्यांच्यावर एक खटला चालवलो. नक्कीच. शिक्षण विभागामध्ये ह्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी होतात. चुकीचं आहे वाटते? एकदम चुकीचं आहे. कोणी संचालक असो, आई वडील जे असतात ते गरीब असतात. तुम्ही वर्षाखेरी सुद्धा किस्तच्या मार्फत पैसे घेऊ शकतात. आणि जर एखादा पाल्य वर्ग जे राहतात ते आपल्या मुलाबाळांना शिकवासाठी तर पैसे देतीलच. कोणी संचालक असा कृत्य करू नये, हा मी सांगण्याचा माझ्या पाठीमागचा उद्देश आहे. नक्कीच. तुमच्या सध्या स्थितीत काय व्यवसाय सुरू आहे आणि उत्पन्न कुठून येते, काय सांग? माझ्याकडे शेतीसुद्धा आहे. मी शेतीसुद्धा करतो. आणि माझा एक छोटासा
ट्रॉलीच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या काम आहे माझ्याकडे. आणि महाराजा टेलर म्हणून मी एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे. ट्रॉली फॅक्टरी म्हणता येईल हां, त्याला ट्रॅक्टरची ट्रॉली मॅन्युफॅक्चरिंग आपण म्हणता येईल. ट्रॉली बनवण्याचं काम कामात आहे तुम्ही? मी आता 8 ते 10 वर्ष झाले मला त्याच्यामध्ये मी व्यवसाय करतोय आणि तो चांगला व्यवसाय सुरू आहे माझा. नक्कीच. राजकारणामध्ये तुम्ही काम करता करता हा व्यवसाय सुरू केला की राजकारणाला कसं कोणत्या पद्धतीने काय? मी राजकारण हा एक माझा वेगळा झाला, पण माझ्या स्वतःच्या व्यवसायासाठी मी हा व्यवसाय केला. उदरनिर्वाह करायसाठी? हा, उदरनिर्वाहासाठी मी आपला व्यवसाय केला. राजकारण हा माझ्यासाठी हा वेगळा भाग आणि मी वेळोवेळी त्यांना वेगळा समजलो. पण माझ्या स्वतःच्या व्यवसायासाठी मी स्वतः व्यवसाय करत राहिलो. परिवार चालवण्यासाठी उदरनिर्वाहासाठी मी आपला व्यवसाय करत व्यवसाय लागतोच. नक्कीच. राज्यात महायुती सरकार आहे, देशात एनडीएची सरकार आहे. असे असताना देखील हिंदू खतरे में है असं बोललं जातं, काय सांगाल? आता हिंदू म्हणणं म्हणजे बहुसंख्य आहे. राज्यात आणि देशात युतीची सरकार आहे. आणि बहुसंख्य असलेल्या समाजाला खतरा म्हणला तर एकदम हे गोष्ट पचत नाही. अच्छा, बरोबर आहे. आता राजकारण राजनेत्याचा हा फंडा असू शकते, राजकीय फंडा आहे हा. हो. हा काही हिंदू समाजाला कुठंतरी खतरा मला वाटत नाही. का सर्व क्षेत्रामध्ये हिंदू समाजाचे बहुसंख्येचे लोक आहेतच. तर त्याला म्हणता येणार नाही का भाई हिंदू समाज खतरे में आहे म्हणून. नक्कीच. पण तुम्ही सुद्धा राजकारणी आहे आणि सद्यस्थिती जास्त हिंदू खतरे में असं BJP कडून जास्त बोललं जाते. आपण पाहतो कधी BJP सद्यस्थिती महायुतीमध्ये आता राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे शिवसेना सरकार सोबत आहे. आता जेव्हा तुम्ही ज्या पार्टीमध्ये किंवा त्यांच्यासोबत आपण काम करता सद्यस्थितीमध्ये, आणि असा पक्ष जर मुस्लिम समाजामुळे कुठेतरी हिंदू खतरे में असं बोलत असेल तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय वाटतं त्या गोष्टी? काम करताना त्या एक राजकीय लोकांच्या मंचकावरचा फंडा असते तो. तसा काही असते नाही तर, किंवा मुसलमानच्या विरोध बोलला तर मुसलमानच्या विरोधात काही होत नाही. नक्कीच. हा राजकीय फंडा असते. राजकारणात पुढे जाण्यासाठी हा काहीतरी फंडा BJP म्हणा किंवा युतीचे जे काही असतील, राष्ट्रवादीचे जे काही असतील नेता आपल्या आपल्या शेतात करत राहतात. या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही असं माझं मत आहे. नक्कीच नक्कीच. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात महायुतीचा उमेदवार कोण असेल यावेळी? म्हणजे एकीकडे BJPचे उमेदवार आहे, दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे आणि शिवसेना शिंदे गटाचं मला वाटतं या भागात कुठला एवढा वर्चस्व नाही आहे. दोघातून कुठल्या पक्षाचा म्हणजे BJPचा का राष्ट्रवादीचा असेल आमदार उमेदवार? आता महायुतीमध्ये आमचे विद्यमान मनोहररावजी चंद्रकापूर साहेब आहेत आणि बनेपावातले आम्हाला महायुतीमध्ये राष्ट्रवादीला तिकीट मिळेल आणि आमचे विद्यमानच आमदार पुढे आमदार राहणार आहेत. नक्कीच नक्कीच. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीकरिता काम केले अशी चर्चा होती, काय सांगाल? चर्चा तर काही असू शकते, पण मला नाही वाटत का प्रफुल्ल पटेलच्या नेतृत्वामध्ये काम करणारा कार्यकर्ता हा प्रफुल्ल पटेलच्या विरोधात काम करेल असं मला वाटत नाही. असं काही झालेलं नाही. तो चर्चेचा भाग आहे, चर्चेमध्ये काही असू शकते. दरम्यान महाविकास आघाडीकरिता लोकसभेत ज्यांनी काम केलं अशा अनेक कार्यकर्त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले अशी चर्चा देखील होती, काय सांगाल? आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये आमचे जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी कोणालाही आतापर्यंत पक्षातून काढलेलं नाही किंवा निष्कासित केलेलं पत्रसुद्धा आम्हाला प्राप्त झालेलं नाही. याच्यावरून आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ह्या काही विरोधात काम केलेलं नाही आणि त्यासाठी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही आणि कोणालाही पक्षातून काढलेला नाही. बोललं जाते की यावेळेस BJPने आपलं काम बरोबर केलं, कारण BJPचा उमेदवार होता परंतु राष्ट्रवादीचा उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादीने महायुतीच्या उमेदवाराकरिता पाहिजे तसं काम केलं नाही असंही बोललं जातं. चर्चेचा विषय असू शकते, असं काही झालेलं नाही. महायुतीमध्ये जे काही आहेत, राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ता होते, जे काही नेता मंडळी होते, त्यांनी पक्षाचा काम केला. महायुतीचा जो काही उमेदवार उभा होता त्याच्या बाजूने त्यांनी काम केला. चर्चेचा विषय असू शकते, चर्चेमध्ये बोलले जात असेल, पण मला हे गोष्ट सत्य वाटत नाही. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात जाणार अशी देखील चर्चा या भागामध्ये, काय सांगाल? आम्ही म्हणजे आता काँग्रेसचा उमेदवार ठरल्यानंतर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
जाणार अशी एक चर्चा. आणि त्याचबरोबर यापूर्वी जेव्हा नानाभाऊ या भागामध्ये आले होते सडक अर्जुनीमध्ये, तेव्हा राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते गेले होते काँग्रेस पक्षामध्ये. त्यामध्ये एक आपण अजय लांजे यांचं आपण नाव जर घेतलं तर वावगं ठरणार नाही, कारण ते सुद्धा गेले. त्याच्याबरोबर अनेक लोक होते. याचा फटका राष्ट्रवादीला पडलेला आहे. येत्या निवडणुकीच्या तोंडावर तिकीट जेव्हा कन्फर्म होईल उमेदवाराची, तेव्हा राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार अशी देखील चर्चा. काय सांगाल? चर्चा असू शकते, पण मला नाही वाटत की आमचे जे कार्यकर्ता आहेत, राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही प्रफुल्ल पटेल आणि राजू जैन साहेब यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. नक्कीच. आणि आमचे कार्यकर्ता हे सैनिक म्हणून खंबीरपणे उभे राहतात. मला नाही वाटत की ऐनवेळी ते काँग्रेसमध्ये जातील. हे चर्चेचा विषय असू शकते. नक्कीच नक्कीच. आपण अनेक वेळा सरपंच आणि उपसरपंच या पदावर कार्यरत होते, त्यामुळे सरपंच उपसरपंच यांना या माध्यमातून काय संदेश देणार? या भागातील जे सरपंच उपसरपंच असतील त्यांना मी जेवढे सरपंच आहेत त्यांना एक संदेश म्हणून देऊ इच्छितो की बाई, काम करत असताना स्वतः सरपंचाने ठेकेदारी करू नये. पहिला मुद्दा. सरपंचांनी काम घेऊन येता येते. कशा विकास निधी आपल्या गावाच्या परिपूर्ण आणू शकतो ना आपण, त्यासाठी आपले जिल्हा परिषद मेंबर असतात, पंचायत समिती सदस्य असतात किंवा आमदार असो, यांच्यावर आपण एक प्रेशर म्हणून जर आपण ठेकेदारी न केला, एक प्रेशर म्हणून आपण त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो. जास्तीत जास्त आपल्या गावाचा कसा विकास होईल याच्याकडे त्या सरपंचांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि आपले 5 वर्षात सगळे समाजाचे लोक एकत्र करून आपल्या गावाचा कसा विकास होईल याच्याकडे त्या सरपंचांनी जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि स्वतःहून ग्रामपंचायतचे कामं ठेकेदारीमार्फत चांगल्या पद्धतशीर कामं, विकास कामं करण्याच्या प्रयत्नशील त्या सरपंचांनी राहावा असं माझं मत आहे. नक्कीच. असा त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न करतो मी नक्कीच त्या माध्यमातून. नक्कीच. तर आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण आटोपता घेतो. आपण विचारलेल्या अनेक प्रश्नांची पुरेपूर उत्तरे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपता घेतो. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय भीम, जय महाराष्ट्र.